Thank you.
ऐका ऐका भाविक जन, ऐका ऐका भाविक जन, ऐका कोण कोण वालते, कोण कोण वालते, ऐका भाविक ऐका ऐका भाविक जन, कोण कोण वालते, कोण कोण वालते, गाडगी काचाला गाडगी काचाला पांडुरंग स्मरावो, पांडुरंग स्मरावो, लुंगे चले पांडुरंग स्मरावो, हॅलो हरिभक्त बराया सदानंद महाराज साठे हरिभक्त बराया वसुदेवा गोडके हॅलो हॅलो
करतो आणि क्या बात आहे. क्या बात आहे. वारे वा, वारे वा. बोला, 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 बायका. ऐका ऐका भाविक जन, ऐका ऐका भाविक जन, कोण कोण भालते तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावो. नका शोधू मतांतरे, नका शोधू मतांतरे, मुंगे खरे बुढा तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावो. कलेमध्ये दास तुका, कलेमध्ये दास तुका, जातो लोका सांगत तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावो. विठ्ठल
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका कलावर्ण ज्योधरावतारम कलंकं कथेजो दिधा मोदी वक्त्रम कलानेश्वादा पुनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केले स्मरण वय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरणा श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या किंवा श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत विठाला ऐका ऐका भाविक जन ऐका ऐका भाविक जन कोण कोण वालते तार्किकाचा काका संग पांडुरंग स्मरावो प्रस्तुत प्रसंगी प्राप्त रूपी प्राप्त स्त्री कीर्तन रूपी सेवेकरते घेतलेला अभंग महान भगवत भक्त पंढरपूर निवासी भगवान पांडुरंग परमात्मा यांचे लढीवाळ भक्त गुणातीत साधू देवंती सुप्रसिद्ध संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठाला सर्वप्रथम माझा इको बंद करा सिस्टम वाले कुठे माझा इको पूर्ण बंद करा आता काय माय गायकाचा नका करू फक्त माझाच करा इको बंद करून तुम्हाला जेवढा सुंदर आवाज सोडता येईल तेवढा सुंदर सोडा पुढच्या वर्षी डबल सिस्टीम नाहीतर मग माझ्या गाडीवानी कारभार होईल सोडा मोठा आवाज फ्रेश असा फ्रेश आवाज आला पाहिजे कारण पावसाच्या इजाचा मा आवाज एकच झालाय त्याच्यामुळे कोण काय बोलते काहीच मिळेल लागलं विठाला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा आहे अभंगाचा सरळ भावार्थ सज्जनांनो आपल्यापर्यंत पोहोचवतो लक्षपूर्वक ऐका बघा जगद्गुरु तुकोबराय जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सांगतात तुम्ही
तुम्ही माझं ऐका. तुम्ही माझं ऐका. जर तुम्ही माझं ऐकलं ना तर तुम्ही कोणी होऊ शकता, कोण कोण व्हाल ते. फक्त मी सांगतो तुम्ही माझं ऐका. 2 तास फक्त तुम्ही माझं ऐका. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त 2 तास ऐका. मी नाही सांगत, तुकोबराय सांगतात. तुकोबराय सांगतात तुम्ही फक्त 2 तास माझं ऐका. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काही होऊ शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट धरावी लागेल आणि एक गोष्ट सोडावी लागेल. मग धरायचं काय आणि सोडायचं काय? जगद्गुरु तुकोबराय सांगतात तार्किकाची संग सोडून द्या आणि जगाचा बाप धरा. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावो. एक सोडायचं आणि एक धरायचं. मग का हो, आम्हाला याला विचारायचं, आम्हाला त्याला विचारायचं. तुकोबराय सांगतात गप्प बैस. याला विचारू नको, त्याला विचारू नको, मत मतांतरे शोधू नको. भरपूर वेळ झाला आणि जर तू मतांतरे शोधत बसला तर बुडल्याशिवाय नाही. नका शोधू मतांतरे, नुंगे खरे बुडाल. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात ह्या कलियुगामध्ये मी तुमचा सेवक आहे, मी तुमचा दास आहे. आणि दासाचं काम आहे की आपल्या मालकाला योग्यपर्यंत पोहोचवायचं. त्यालाच म्हणतात खरा दास. तुकोबराय सांगतात कलेमध्ये दास तुका आणि जातो लोका सांगत काय तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावो. विठाला विठाला म्हणतात वादक. चारी बोट फुटले आणि भगवताची शाही उडून गेली. एरीच नाही मला. बघा, अभंगाचा सरळ भावार्थ आपल्यापर्यंत पोहोचवला. शेवटपर्यंत आवाज येतो का? अरे पोलीसवाले, आवाज येतो का? मस्त मोठं गाणं सुरू आहे तुमचे. बघा कसे हवालदार उभे राहिले. हे जर ड्युटीवर लावले ना तर कल्याणच आहे. नाईट ड्युटी पाहिजे द्यायची. 100% 50 घरं फुटल्याशिवाय राहणार नाही. काय अडचण नाही. वसंत मी पोलीसवाले जर चांगल्या प्रकारे जर कीर्तन ऐकलं नाही, एक वेळ मोठं झाला नाही ना, 100% पोलीसवाले म्हणा. नाहीतर मग काय आपलं वाचन आहे. बघा, अभंगाचा सरळ भावार्थ आपल्यापर्यंत पोहोचवला. आता जसा वेळ आपल्याला मिळेल तसं अभंगाचं चिंतन आपण करणार आहोत. 9:20 झाले. आपले टोटल फक्त 60 मिनिटं राहिले. आपला वेळही संपत चालला आणि वेळही कमी. पावसाने चांगलं वातावरण केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं पावसाळा सुरू झाला काय. गडगड विजाचा कराट महाराज. आणि काय घरी झोपणारे किती गोड झोपले असेल. काय घरी झोपलेला असं वाटलं असेल. पावसाळ्यात झोपलो काय. म्हणून अभंगाचा सरळ भावार्थ अत्यंत महत्वाचा आहे. अभंगाचा जर सरळ भावार्थ आपल्याला कळाला ना, 100% कीर्तन कळल्याशिवाय राहणार नाही. कीर्तनाच्या बाहेर मी अभंगाच्या 1 मिनिट सुद्धा बाहेर जाणार नाही याची गॅरंटी मी घेतो. फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आणि तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकले नाही तर मग आता त्याचं सूर्यफूल केलं की मग तुम्ही ठरवा काय करायचं. बघा, अभंग तुकोबरायांचा सेवा सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिचय म्हणजे असा. शालाबादाप्रमाणे चालू असलेला 27 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह राजनी ह्या पवित्र अशा गावामध्ये हा उत्सव रामनवमी पासून हनुमान जयंती पर्यंत उत्सव चालतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव चालतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही की तिथं उत्सव चालत नाही. काही काही गावात हा जरी उत्सव नसला पण दुसरा उत्सव चालतो. पण चालतो. कुठं बारी चालती, कुठं भजन चालतं, कुठं वाघ्या मुरळीचे उत्सव चालतात. पण कोणता उत्सव चालतो फक्त हा. म्हणून
या पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये रामनवमी हनुमान जयंती उत्सव आपल्या या पवित्र गावामध्ये पार पडतो. गेल्या 27 वर्षापासून हा सप्ताह अतिशय आनंद थाटामाटामध्ये पार पडतो. बघा, मला असं ऐकायला मिळालं माझं गाव इथून 5 किलोमीटर आहे, 5-6 किलोमीटर. मी काही लांबचं नाही, मी जरी आनंदीला राहत असतो मी जवळच आहे, पण मी गाव असं पाहिलं. पण असं ऐकलं महाराज की सुरुवातीला सप्त्याची वाट लोक पाहायची, फार मोठा ध्वज राहायचा आणि पूर्ण वर्णन आपल्या परिसरामध्ये सगळ्यात एक नंबर जर सप्ताह कोणता होत असेल तर हा राजनीचा सप्ताह आहे, एक नंबर. आताही त्याच पद्धतीने हा सप्ताह पार पडतो. तुम्हाला जेवढ्या दिवस तुम्ही सप्ताह चालू ठेवा हे फार महत्वाचे. अहो 2 दिवस जावा आल्या तर तिसऱ्या दिवशी म्हणते वाहिनी निघा. आणि 27 वर्षापासून सप्ताह चालवणं म्हणजे मजाक नाही महाराज, सोपी गोष्ट. प्रत्येकाचं ऐकून घ्यावं लागतं. म्हणून असा सप्ताह अशी अतिशय थाटामाटामध्ये पार पडतो. पूर्ण आपल्या परिसरामधून या सप्त्याला सहकार्य असतं. आपल्या राजनी गावातील सर्व भक्ती मंडळ, भजनी मंडळ, मारकरी, टाळकरी सर्व मंडळी सर्वांच्या माध्यमातून हा उत्सव चालतो. ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला असे आमचे परम मित्र विनोद भाऊ आवचार आणि त्यांचे मामा लोखंडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी योग आला. आम्ही सोबत होतो शाळेमध्ये. पण मला आनंद वाटला, मी जरी इथं उभा असलो पण माझा मित्र तिथं उभा आहे. कारण मी पाहतो माझा काही मित्र इथं उभे राहतात आणि काही मित्र रस्त्यात उभे राहतात महाराज. आणि मला म्हणतात आला का तू? म्हटलं बरं आहे बाबा, सोपी. मला लाज वाटते महाराज, त्याला तिकडून मला साईड मारून जावं लागतं. पण खरोखर परंपरा महाराज समोर उभा राहिला आणि मला फोन केला, सांगितलं महाराज यावं लागतं. म्हटलं हायलो, म्हटलं की आलोच. म्हणून त्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला. या ठिकाणी पोराईनं भाजी खाल्ल्यानंतर म्हणावं वा काय भाजी. असे मसाले, भुकटी पावडर, चटणी पावडर आपल्याला देणारे अनिल भाऊ पडगाण ते महाराज पंजाबला होते. त्यांनी पाहिलं महाराज तुमचं कीर्तन आमच्या गट ग्रामपंचायत मध्ये आणि मी येणार, किती पाऊस येऊ द्या पण अनिल भाऊ इथं आले. आणि महाराज खूप प्रेम त्यांचं. काही अडचण आली की त्यांना फोन केला की ते लगेच धावत येणार. ते सुद्धा कीर्तनामध्ये उपस्थित आहे. आमचे मित्र उत्कृष्ट शिक्षक उद्धवजी नागरे सर हे सुद्धा उपस्थित आहे. उद्योगपती आमचे सुमित भाऊ नागरे हे सुद्धा उपस्थित आहे. पकवाद वादक एक नंबर सुंदर आहे महाराज, त्यांच्याकरता टाळी वाजवा. मला वाटते मला हात करायला लय सोपं आहे पण वाजवायला लय अवघड आहे. मला काय, मी असंच बऱ्याच हात करेन पण इकडे वाजवणं लय अवघड आहे. म्हणून त्यांच्याकरता सुंदर टाळ्या. पेटीवाले बाबा काय वय झालं महाराज पण बघा बरोबर तंतोतंत त्यांनाही हा चोपदार तर विशेष नाही, याला म्हणतात चोपदार. महाराज एका गावात मी कीर्तनाला गेलो, काय चोपदार तिथलचा नवीन चोपदार होता, आगड बंग बगड बंग. आता मी झालो बारीक, चोपदार राट्याचा राट्या. आता चोपदार नवीनच, गावात काही चोपदार नव्हता. लोक म्हणे आता चोपदार कोणाला करायचं, तो चोपदार कोणाला करायचं. रामभाऊ म्हणे सका भाऊला 15 चपात्या खाल्ल्या, आता सका भाऊला चोपदार करा. आता सका भाऊ नवीनच, ह्या आगड बंग बगड बंग. आता त्याला काय माहिती चोपदार म्हणजे काय, घातले कपडे आला चोपदार इथं. आता नंतर विठ्ठल विठ्ठल झाल्यावर हिना न्यावं लागते असं लोकांना त्यांना माहित नाही. तेवढे त्याला काय वाटलं हिना नाही उचलायचा, मालच उचलायचा. जसं उचला म्हणलं की त्यानं मग सगळं उचललं तिकडे कोपऱ्यात नेऊन ठेवलं. तेव्हापासून मी बारीक चोपदार असले की आनंदात असतो. हा इकडं 2 चोपदार बाप्पा विशेष बोले. टाळी वाजव मारत. अरे आज काय आनंद आहे. वाजवणारे तरुण, कीर्तनकार तरुण, चोपदार तरुण, पोलीसवाले तरुण, फक्त पेटीवाले बाबा तेवढेच. पण काही अडचण नाही, काही अडचण नाही. पेटीवाले बाबा आणि आमचे मंडळी मग आज तरुण तरुण म्हटल्यानंतर पालाय नाही. म्हणून सगळ्यांचे चरणी नतमस्तक. हिनेकरी मावशी त्यांचे चरणी नतमस्तक. जेवढे कीर्तनाला आले तेवढ्यांना वंदन आणि जेवढे घरी झोपले तेवढ्यांना झोपून लोटांगण. मग त्यांना सकाळी सांगा वा महाराजांनी तुम्हाला झोपून लोटांगण केलं.
विठाला विठाला थंडीगार हवा आली हवेकरता टाळी वाजवा बस बघा अभंग तुकोबरायांचा उत्कृष्ट असा अभंग अभंगाचं प्रत्येक चरण आपलं जीवन बदलून टाकेल असा सुंदर अभंग आहे माझे बरोबर हरिभक्तपरायण धर्मभूषण धर्माचार्य वैकुंठवासी निवृत्ती महाराज ओळखते त्यांचे चरणी वंदन करतो गुरुवर्य युवराजजी महाराज देशमुख त्यांचे चरणी वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो हो अभंग तुकोबरायांचा आहे अभंग अतिशय मार्मिक आहे अभंगाचं प्रत्येक चरण आपल्याला काहीतरी शिकून जातं महाराज पण आपण लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे बघा माझ्याकडे सर्वांनी लक्ष द्या बघा जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेमध्ये जर आपण विचार केला महाराज 4,500 अभंग आहे जवळपास तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये माझे गुरुवर्य सांगायचे लाखोच्या पलीकडे अभंग आहे कारण तुकोबरायांचं जीवन होतं बोलण्याचे नाही आता देवा विनंती जगद्गुरु तुकोबराय देवाशिवाय दुसरं काहीच बोलत नव्हते उठता बैसता आहे त्याच्याशिवाय तुकोबरायांचं जीवनच नव्हतं मग किती अभंग तुकोबरायांच्या जीवनात असेल सांगा ना ऐका तुकोबरायांचे अभंग म्हणजे अनुभवात्मक जो अनुभव तुकोबरायांना आला तो अभंग तुकोबरायांनी प्रगट केला मला सांगा तुकोबरायांचं जीवन चरित्र सगळ्यांना माहित आहे 10व्या वर्षामध्ये तुकोबरायांचे आई वडील वैकुंठवासी झाले सावजी भाऊ निघून गेला सावजीची पत्नी मारली तुकोबरायांचं जीवन चरित्र सगळ्यांना माहित आहे पण किती प्रसंग तुकोबरायांच्या जीवनातला होता जो प्रसंग तुकोबरायांना दिसला महाराज तो प्रसंग तुकोबरायांनी प्रगट केला आणि तुकोबरायांचे अभंग म्हणजे अनुभवात्मक आहे जो अनुभव तुकोबरायांना आला तो अनुभव तुकोबरायांनी प्रगट केला आता मला तुम्ही अनुभवी आले अंग ते आज गावी तोसे ते आज गावी तोसे ते आज गावी तोसे अनुभवी आले अंग ते आज अनुभव जसा तुकोबरायांना आला तसा तुकोबरायांनी अनुभव प्रगट केला मला तुम्ही सांगा आता एखादा जर कवी आपल्यामध्ये कोणी कवी आहे का एखादा जर कवी असेल आणि त्या कवीला जर आपण बंद खोलीमध्ये लावून घेतलं आणि त्याला सांगितलं संध्याकाळचा वेळ आहे गावामध्ये कीर्तन चालू आहे समाज भरपूर बसलेला आहे बजरंग बाबाची मूर्ती समोर आहे थंडगार हवा येतो आणि विजाचा कडकडाट सुटलेला आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि अशा वातावरणावर तू कविता तयार कर त्याला कविता तयार करता येईल का त्याला कविता तयार करता येईल का बरं कारण तो बंद खोलीत आहे जोपर्यंत तो बंद खोलीत आहे तोपर्यंत त्याला कविता तयार करता येणार नाही पण जेव्हा तुम्ही त्याला खोलीच्या बाहेर सोडसाल आणि वातावरणात उभं करसाल 100% चांगल्या प्रकारची कविता तो तयार केल्याशिवाय राहणार नाही तसं तुकोबराय सतत समाजामध्ये फिरायचे नामस्मरण करायचे आणि तुकोबराला जो अनुभव आला तो अनुभव माझ्या तुकोबरायांनी प्रगट केला समाजामध्ये पाहता समाजामध्ये लोक एकमेकांच्या जवळ उभे राहत नाही एकमेकाला बोलायला लागले अरे असं सांगितलं जातं महाराज ऐका तुकोबरायांचा ज्याला नाही माता ऐका ज्याला नाही माता त्याने वाचावं गाता आणि जो वाचेल गाता त्याचा सुधारेल माता जो गाता वाचेल ना महाराज त्याचा माता सुधारल्याशिवाय राहणार नाही आपण कमी पडतो
मला तुम्ही सांगा तिथपर्यंत आपण जात नाही. चालू दे, बघा कसं मस्त सुरू. जिथपर्यंत आपण जात नाही म्हणून आपण कमी पडतो का? आता कमी पडला तो नाही कमी पडला. मला तुम्ही सांगा ज्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही सप्ताह करत होते सर्व पंचायत कमिटी मंडळी किती समाज येत होता? कोणाला बनवायचं काम होतं का? अहो मला असं ऐकायला मिळालं की महाराज आम्ही सप्त्याची 2-2 महिन्यापासून वाट पाहायचो आणि सप्ताह सुरू झाला ना तर घरी काही हो आम्ही घरी जात नव्हतो. अजिबात घरी जात नव्हतो आम्ही. का? आंघोळीला गरम पाणी सगळी व्यवस्था सप्त्यामध्ये होती. अजिबात घरी जात नव्हतो. का बरं घरी जात नव्हते? कारण त्यावेळेस परमार्थ हा शुद्ध अंतकरणाने केला जायचा, आजही केला जातो. कारण माझ्या समोर ते बाबा असल्यामुळे मला लय तत्वनिष्ठ बोलावं लागतं. कारण त्यानं तर सगळ्या जगाचं वाटोळं केलं, सगळ्या जगाचं वाटोळं याने केलं. आता मी काय बोलायला लागलो? मी मोकळं बोलणारा माणूस आहे, पण ते माया पुढे ठेवल्यामुळे इकडे मला असं बोलणारच. कारण कोण कुठं काय कापल आणि काय व्हायरल करत दुसऱ्या दिवशी महाराज लगेच चर्चेत. सगळं वाटोळं जर पूर्ण केलं असेल तर ह्या बाबांनी केलं. तो बा दोन हे बाबा हे मोबाईल कारण याने सगळं वाटोळं केलं. कारण पूर्वीच्या काळामध्ये माणूस माणसाला बोलत होता. आज माणूस माणसाच्या जवळून जातो पण बोलत नाही का? मोबाईल. प्रसंग बघा, सुरुवातीच्या काळामध्ये जे प्रेम होतं ते प्रेम पाहायला मिळतं का? हे सगळं जे उत्तर आहे हे तुकोबारायांच्या खात्यामध्ये. आपण तिथपर्यंत पोहोचत नाही हे आपलं दुर्भाग्य आहे. तुकोबारायांचा गाथा पहा आणि गात्यामध्ये अभंग पहा. तुकाराम महाराज म्हणतात या कलियुगामध्ये धर्माचं वाटोळ झालं. ऐसे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे. विसरले राम नाम ब्राह्मण म्हणते दोम दोम शिवून हे ती निळी वस्त्र पांघरती काळी. कशामुळे? धर्म. ऐका कलीचे फळ पुढे होईल ब्रह्मघोळ. चारी वर्ण 18 जाती भोजन करती एक एक आणि कलीचे महिमोड अनुमोदन करते संतांचे. हे कलियुगामध्ये काय काय होणार हे तुकोबारायांनी 375 वर्षापूर्वी लिहून ठेवलं ना ते आपण पाहतो. हे चुकीचं नाही महाराज. आणि या कलियुगामध्ये काय केलं पाहिजे ते सुद्धा महाराज सांगून गेले. कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. बोला बोला.
येणे नारायण धीर मिटे. जगद्गुरु तुकोबारांनी काय करावं आणि काय करू नये हे सांगून ठेवलं, म्हणून जास्त समाज नाही आणि जास्त लोकांनी नाराज व्हायचं नाही. कारण तुकोबारांनी सांगून ठेवलंय या कलियुगामधली परिस्थिती होणार. महाराज जगद्गुरु तुकोबारांनी सगळ्या, आता जर आपण पाहिला ना, अनेक अभंग आपल्याला पाहायला भेटते. एक एक अभंग जर तुम्ही आत्मसात केला ना, तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. पण अभंग आपण आत्मसात केला पाहिजे, त्या अभंग बरोबर खेळलं पाहिजे, अभंगाच्या शब्दाबरोबर खेळलं पाहिजे. जर ज्या दिवशी आपण अभंगाच्या शब्दाबरोबर खेळू ना, त्या दिवशी आपल्याला त्याचा अर्थ समजल्याशिवाय राहणार नाही. आपलं कसं चाललंय, वरून वरून जेवायचं, भरलं पोट बरंच नाही तर चाललंय. पण अभंग असं मोकळा सुटसुटीत सुटला पाहिजे, अभंगाचा भावार्थ सगळं आपल्याला कळलं पाहिजे. तुकोबारायांनी महाराज संत महात्म्याने जगांना का सांगितलं ऐका. संत महात्म्याने जो अवतार घेतला तो जगाचं कल्याण करण्याकरता. बघा, बुडते हे जन नदे खवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संत महात्म्याने जग बुडायला लागलं आणि तुमचं आमचं कल्याण व्हावं म्हणून अवतार घेतला. म्हणून आपल्याला सांगायला लागलं ऐका. जगाच्या कल्याणा संत जावे भूमी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, ध्यान कष्टविती परोपकारे. जगाचं कल्याण व्हावं म्हणून आपलं जीवन महाराज परमार्थाला लावणे काम संत महात्म्याचे आहे. अरे तुम्ही सुखी व्हावं, तुम्ही समाधानी व्हावं, त्याच्याकरता रात्रंदिवस झटणारे कोण आहे? संत आहे. महाराज संत महात्म्याचं जीवन चरित्र बघा. ज्या ज्या संत महात्म्यांनी समाजाचं कल्याण व्हावं याच्याकरताच मिळावत चाललेलं आहे. मी सांगेन ऐका. जगाच्या पाठीवर तुमचं कल्याण व्हावं आणि तुमचं हित व्हावं हे तुमच्या मायबापानंतर जर कोणाला आवडत असेल तर ते संत महात्मे, बाकी कोणालाच नाही. ऐका, संत महात्मे जगात श्रेष्ठ आहे. जोपर्यंत महाराज रोग बरा होत नाही तोपर्यंत डॉक्टराचं ऐकावं. ऐका, जोपर्यंत रोग बरा होत नाही तोपर्यंत डॉक्टराचं ऐकावं. जोपर्यंत इमारत बांधणं होत नाही तोपर्यंत इंजिनियरचं ऐकावं. आणि जोपर्यंत केस जिंकत नाही तोपर्यंत वकिलाचं ऐकावं. पण मरेपर्यंत संत महात्म्याचं ऐकावं. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मरेपर्यंत. मला जगाच्या पाठीवर फक्त संत महात्मे तुम्हाला चांगला उपदेश देणार आहे. संताशिवाय दुसरं कोणीच नाही. मला तुम्ही सांगा कोणी उठेल आणि सांगायला लागेल, मी तुम्हाला सांगतो, उपयोग नाही. संत महात्मे जे सांगेल ते सत्य सांगेल. कोणी उठावं आणि तुम्हाला सांगावं ऐका. आले संत शोधून आले संत. हित हित जगाचे, जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं हे फक्त संत महात्म्यामध्ये. ऐका, ज्ञानोबा सांगतात, चिखलामध्ये जर एखादी भाकरगाय महाराज अडकली, तिला चालता येत नाही, ताकद कमी आहे, अशक्त झालेली आहे, आणि त्या गायीकडे पाहून ज्यांच्या अंतःकरणात दया निर्माण होते त्याला संत महात्मे म्हणतात. चिखली गुतली गाय जर भाकड न पाय तयाची एक राणी होय काला मुला. चिखलात गुंतलेली गाय जर भाकड असेल पण तिला पाहून ज्यांच्या अंतःकरणात दया निर्माण होते ना महाराज, त्यांना संत महात्मे म्हणतात. कोणी उठेल म्हणून मी सांगेल ऐका. एकदा असा प्रसंग घडला. एक कडी नाही ते पिऊन आला. तुमच्याकडे येते का पिऊन? येते का? वा, नाही ते पिऊन आला. बरं आला तर कमी यावं ना, फुल पिऊन आला. आता फुल पिऊन आला. चालता चालता त्याने माझं कीर्तन ऐकलं होतं.
त्याला वाटलं महाराज लय सांगतात, आता आपण पण घरी जाऊन महाराजांनी करावं. बिचाराला चालता येत नव्हतं, पायात पाय गुंतत होता, तरी कसा तरी पाय चांगला करून गेला घरी. आणि जसा घरी गेला तसा बायको म्हणे उठ. बायको म्हणे सकाळच्या पहारी मांजरी म्हणे झोपून राहून आज मला म्हणतो उठ. गेला घरात, कपडे बिपडे घालले भरात आणि बायकोला सांगतो आहे, जर मला गावचं सरपंच केलं ना 2 दिवसात गाव बदलून टाकेल. कोण म्हणतंय? ज्याचे पायात पाय गुंतते, चालतानी रस्त्याने चालतानी पायात पाय गुंतते, तो म्हणतो बायकोला आहे, मला जर सरपंच केलं ना 2 दिवसात गाव बदलून टाकेल. एवढं थांबला नाही महाराज. बायको म्हणे आई, मला जर आमदार केलं ना अख्खा तालुका बदलून टाकेल. बायको म्हणे आज जास्तच घेतलेली दिसते. आई, मला जर खासदार केलं ना अख्खा जिल्हा बदलून टाकेल. बायको म्हटले बहुतेक यांना चांगल्याच प्रकारचे आणलेले दिसते, कारण एवढा बोलायला लागला म्हणलं बिनपाण्याचे आणलेले दिसते. बायको म्हणे आई, मला जर मुख्यमंत्री केलं ना अख्खा महाराष्ट्र बदलून टाकेल, आणि मला जर पंतप्रधान केलं ना तर देश बदलून टाकेल. बायको म्हणते पाहुणे येऊन राहिले, ते देश नंतर बदला, तालुका नंतर बदला, तुम्ही पहिलं लुंगीच्या जागेवर परकर घातला तेवढं बदला. ज्याला काय नसावं याची अक्कल नाही आणि तो देश बदलायचा. मला सांगण्याचा अधिकार कोणाचा आहे? माझा दृष्टांत संपला, माझा सिद्धांत आहे का? जगाच्या पाठीवर सांगण्याचा अधिकार फक्त संत महात्म्याचा आहे. आधी केले मग सांगितले, आणि मग सगळे संत महात्म्यांचं जीवन चरित्र आपण पहा. अगोदर स्वतः केलं आणि नंतर समाजाला सांगितलं, आणि मग तुकोबारायांना वाटलं की आता 9:30च्या पुढं टाइम चाललाय, लाईट येते जाते, आणि मग तुकोबारायांना वाटलं की अरे समाजाचं कल्याण व्हावं, लोकांचं कल्याण व्हावं. गावामध्ये सप्ताह ठेवला जातो, गावामध्ये कीर्तन ठेवलं जातं, आणि जे लोक कीर्तनाला येतात, जे लोक सप्त्याला वर्गणी देतात, जे लोक सप्त्याला सहकार्य करतात, त्यांचं कल्याण झालं पाहिजे हे माझं हित आहे. आणि असं तुकोबारायांच्या मनात आलं, आणि तुकोबारायांनी ओळखलं की लोक जिकडे यायचं तिकडे येत नाही, आणि जिकडं नाही यायचं तिकडे यायला लागले. आणि मग तुकोबारायांना दया आली, आणि तुकोबाराय महाराज रस्त्यामध्ये उभे राहिले, आणि उभे राहिल्यानंतर तुकोबारायांनी गळ्यामध्ये टाळ घातलेला आहे, आणि रस्त्यात उभे राहून तुकोबाराय जोरात आवाज द्यायला सुरुवात केली. अभंगाचं ऐका
द्यायची असेल अतिशय महत्वाची तर काय दिल्या जाते हो? काय दिल्या जाते गावात? अरे गावामध्ये जर महत्वाची सूचना, आवाज येतो ना माझा? हा, गावामध्ये जर महत्वाची नाही येत का? गावामध्ये जर महत्वाची सूचना द्यायची असेल तर काय दिलं जातो गावात? दौंडी दिली जाते. आणि दौंडी दिली की जो झोपेले तो असा कान करून ऐकतो राशन सुटलं का काय. दुसरं नाही, सगळ्यात जास्त दौंड्या कशाच्या असतात? राशनच्या. त्याचा कानच असतो राशन सुटणं आणि सकाळी व्यापाऱ्याला विकणं संगच. कारण त्याला माहितीये ते विकलं की मग संध्याकाळची सोय जमते. संध्याकाळची सोय इकडचं नाही बरं, तिकडची गोष्ट सांगतो. मग महत्वाची सूचना द्यायची असेल तर काय द्यायचं? दौंडी दिल्या जाते. आणि दौंडी देत असताना कसं म्हणावं लागतं? ऐका ऐका, उद्यापासून गावात पाणी येणार नाही. झालं गेलं सुरू, पहिलंच पाणी नाही पुन्हा पाणी. महत्वाची सूचना द्यायची असेल तर दौंडी द्यावी लागते. आणि दौंडी देणारा असा पठण आढळतो, त्या दफड्याचा आवाज कमी येतो पण त्याचा आवाज जास्त असतो. ऐका ऐका, तसं तुकोबत आहे. आज सांगतात ऐका ऐका, 2 वेळेस सांगतात. महाराज मला तुम्ही सांगा, सोपी गोष्ट आहे, सोपी गोष्ट. आता एखाद्या व्यक्तीनं जर तुम्हाला फोन केला तर तुम्ही पहिल्या मेलमध्ये फोन उचलता का? एखादा तुम्ही गडबडीत, एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला तर पहिल्या वेळेस तुम्ही उचलत नाही, पण परत जर फोन केला तर तुम्ही उचलता का बरं? महत्वाचा काहीतरी कॉल असेल, महत्वाची काहीतरी सूचना असेल म्हणून तुम्ही फोन उचलता. तसं तुकोबरायांनी आज ह्या अभंगामध्ये एकदा ऐका ऐका शब्द नाही सांगितला, 2 वेळेस सांगितला. आणि ऐका ऐका शब्द 2 वेळेस सांगितला म्हणजे लक्ष देऊन ऐकायचं. 100% आपल्या कल्याणाची नोंद आहे. मला तुम्ही सांगा, सावधान सावधान, पुढे धोक्याचं वळण आहे असं म्हटलेलं जातं का? सावधान झालं पाहिजे. तसं तुकाराम महाराज त्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात ऐका ऐका. अहो ऐका, मी सांगतो ऐका. तुम्ही कीर्तनाला जेवढे आलात ना तेवढे भाविक जन आहात. तुम्ही माझ्या समोर जेवढे बसले तेवढे तुम्ही भाविक जन आहात. आणि तुम्ही जर मग ऐकलं ना तर तुम्ही कोण कोण भालती, तुम्ही काय होऊ शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला माझं ऐकावं लागेल, माझं नाही तुकोबरायांचं. तुकाराम महाराज सांगतात तुम्ही भाविक जन आहात. जेवढे जेवढे कीर्तनाला आले एवढ्यांना तुकोबरायांनी काय म्हटलं? भाविक जन. तुम्ही भाविक आहात. मला तुम्ही सांगा, तुम्ही भाविक आहात म्हणून आलात आणि अभाविक कुठे? झोपला असेल बाजूवर. आणि तिथून सांगतो आवाज वाढवा का? झोपल्या झोपल्या ऐकायला. एका गावात मी कीर्तनाला गेलो महाराज, ते गावात मी जाता जाताच म्हटलं मला, महाराज 100 शिल्लक दिले वरच दिला. तिथं गेल्यावर लोकांना सांगा वरच्या भोंग्याचा आवाज वाढवा. म्हटलं काय? अहो महाराज काय सांगावं म्हणे तुम्हाला, एरवी मला झोप येत नाही, पण गावात सप्ताह सुरू झाला ना आणि महाराज कीर्तन सांगायला लागला ना तर मला स्वर्गात गेल्यासारखी झोप येते. म्हणून 100 शिल्लक घ्या पण आवाज मोठा करायला हवा का? जेवढा जेवढा कीर्तनकार जोरात सांगेल ना तेवढे तेवढे जोरात मला जांभळी येते आणि जोरात मी घोडायला सुरुवात करतो. काय कुठं? म्हणून तुम्ही जेवढे कीर्तनाला आला तेवढे भाविक जन. आणि मग तुम्ही कीर्तनाला आलात ना मग तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराज सांगतात तुम्ही कोण कोण भालते, तुम्ही काही होऊ शकता. महाराज ऐका ना, जेवढे सप्त्यामध्ये कीर्तनामध्ये आले. बरं बाबा सप्ताह कशासाठी असतो? गावाचं परिवर्तन व्हावं, गावागावातला वाद मिटवावा, दुश्मनी मिटावी आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन महाप्रसाद घ्यावा, याच्यासाठी सप्ताह आहे. सप्ताह दुसरं कशासाठी नाही. कास गावात महाराज यावा आणि एका पार्ट्याच्या 2 पार्ट्या करून झाल्या, याच्याकरता सप्ताह असतो का? नाही महाराज ऐका,
गावागावातला वाद मिटावा, गावागावातला तंटा मिटावा, भाऊ भावाचा सक्का भाऊ भावा, याच्यासाठी महाराज कीर्तन आणि सप्ताह असतो. सप्त्याची मर्यादा त्याच्यासाठी असते. पण अलीकडच्या काळामध्ये बदलत चाललेले, एका गावामध्ये 3-3 सप्ते, इकडचा माणूस तिकडे येत नाही, तिकडचा माणूस तिकडे येत नाही. काय उपयोगी सप्ते? मी स्पष्ट बोलणारा वक्ता आहे महाराज. अरे ज्याच्यासाठी आपण काम करतो ते जर होत नसेल तर करू नका. वाईट होत असेल तर करू नका, चांगलं होत असेल तर करा. अरे गावातला वाद मिटावा आणि आनंदात एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आपण जावं. ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी तुमचा खरा सप्ताह झाल्याशिवाय राहणार नाही. खरा विठाला पण तुकोबरायला दया आली आणि तुकाराम महाराजांनी विचार केला, जेवढे जेवढे कीर्तनाला आले तेवढे भाविक आहेत आणि त्यांचं कल्याण झालं पाहिजे. आणि मग तुकोबराय सांगतात, कोण कोण भालते महाराज, तुम्ही कोणी होऊ शकता. आता विनोद भाऊन विचारा, मी कीर्तनकार होतो, शाळेमध्ये सगळे धांगडपण मी होतो, वाटत नव्हतं कोणाला मी. आता मास्तर आमच्या सोबत होते, मास्तरनं मला पाहिलं, मी पुढच्या दरवाजातून प्रवेश करणं आणि मास्तर मागच्या दरवाजातून पडणं सगळंच होतं. कधीच मास्तर मी आलो की मास्तर पळून जायचं. आज माझ्या पुढं बसले, वाचतोच किती आहे. मी शाळेत आलो, कीर्तन शाळेत आलो की प्रवेश करणार मास्तरनं पडलं सगळंच. पण मला तुम्ही सांगा, आज मास्तर झाला आणि मी कीर्तनकार झालो की नको. सोपी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही महाराज. तुम्ही काही होऊ शकता पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचले पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही कीर्तनाला आलात, तुम्ही भाविक जनात, तुम्ही कोणी होऊ शकता. भाल कोण कोण ते किंवा कोण कोण भाल ते. एखादा तुम्ही कीर्तनकार होऊ शकतो, एखादा गायक होऊ शकतो, एखादा शिक्षक होऊ शकतो, एखादा तहसीलदार होऊ शकतो, एखादा कलेक्टर होऊ शकतो, एखादा सरपंच होऊ शकतो. काय व्हायचं ते 100% होऊ शकतो. मग लोक म्हणे, महाराज आम्हाला व्हायचंय, आम्ही ठरवलंय की तुकोबरायांनी सांगितलं तुम्ही काय होऊ शकता, व्हाल कोण कोण ते. मग महाराज आम्हाला व्हायचंय, वेळ संपत चालली ना महाराज, आम्हाला व्हायचंय. मग आम्हाला काय व्हायचंय, आम्हाला 100% व्हायचंय. मग तुम्ही सांगा काय करायचंय. तुकोबराय सांगतात, मी सांगतो तेवढं जर तुम्ही केलं ना 100% तुम्ही होणार. अभंगाचं दुसरं तारकेतीचा काटा संग महाराज मराठी शब्दाचा भावार्थ एवढा अवघड आहे ना. जर मराठी शब्दावर जर बोलायचं म्हटलं ना 2 तास कीर्तन त्याच्यावरच चालेल. आता मी विचारू राहिलो मग चुकलं का काय. आपण समोर आहे पण असू द्या महाराज, मला आनंद वाटला. खरं सांगू का तुम्हाला, मी प्रत्येक गावात सांगत असतो, प्रत्येक गावात
तुम्ही गावामध्ये सप्ताह करता पण गावातले तयार झाले पाहिजे तर सप्त्याला महत्व आहे. नाहीतर गावातले जर तयार होत नसेल तर सप्त्याला महत्व नाही. बाबा सगळेच बाहेरचे आणायचे, कीर्तनकार बाहेरचा, गायक बाहेरचा, वादक बाहेरचा, सगळेच बाहेरचे. मग तुम्ही काय करायचं? अरे आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. जसं म्हणता येईल तसं म्हणा महाराज, कसंही म्हणा, काही अडचण नाही. त्याच्यात आनंद आहे महाराज. अरे आज म्हणता म्हणता कळेल. ऐका ना तुम्ही महाराज, आम्ही लहान लहान होतो ना, टाळ करी आमच्या गावातले भजनी मंडळ, आता इथं काही देणे युट्यूबला मी काही ऐकत नाही. आम्ही टाळ वाजवायला बसलो, त्यांनाच कुठे टाळ वाजवतात असं एक तू असा असा वाजवते. मग आमचा टाळ चुकला की लगेच आमच्या मांडीवर टाळ आणावं. टाळ हाणू हाणू तर आपण पळून गेले महाराज, कोणीच झालं नाही. अरे आज जर विचार केला तर माझ्या हाताखालून महाराज 1,500 कीर्तनकार महाराष्ट्रात तयार झाले. 1,500 कीर्तनकार. माझ्या सोपी गोष्ट नाही महाराज. माझ्याकडे तुम्ही दगड आणून द्या. दगड म्हणजे आज सांगा दगड चालता. ज्या मुलाला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, तो पोरगा माझ्याकडे आणून द्या. त्याला 6 महिने तुमच्या पुढे कीर्तन करावं लागतं. का? जीव लावा लागतो, प्रेम द्यावं लागतं. टाळ चुका लागलं ना म्हणावं लागतं वाघा टाळ असा वाजव 1 2 3 4 5 6 7 8 का म्हणावं लागतंय. बापाने शिकवलं का? अरे तुझं वय झालं तरी तुला टाळ वाजव. गोडीने बोलून महाराज त्याला परमार्थाला लावावं लागतं. त्याला म्हणतात खरा परमार्थ. मग तुकाराम महाराज सांगतात तुम्ही काही होऊ शकता, काही नाही, पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्टीचा त्याग करावा लागेल आणि एक गोष्ट धरावा लागेल. मग सोडायचं काय? तर महाराज सांगतात तार्किकाचा टाका संग. तार्किक करणारा माणूस जीवनात घातक आहे. आता मला तुम्ही सांगा, घरामध्ये बायकोनं स्वयंपाक केला आणि एखाद्याने सांगितलं रे बायकोच्या हातात पुडी होती, तार्किक लोकांचं पा लगेच जेवण बंद करणार. तार्किक लोक महाराज एवढं अवघड आहे. तार्किकाची संग जीवनात घातक आहे. आणि माणसाचं कल्याण, माणसाचं पतन हे जर होत असेल तर त्याला कारणीभूत संगत आहे. महाराज सांगतात संगत कारणीभूत आहे. काय पतन उद्धार संगाचा महिमा. तुमचं पतन जर व्हायचं असेल तर त्याला कारणीभूत संगत आहे आणि उद्धार व्हायचं असेल तर त्याला कारणीभूत संगत आहे. उदाहरण नंबर 1, मला तुम्ही सांगा एवढं पाप करणारा माझ्यामुळे एवढं पाप असं म्हटलं जातं की त्याच्या पापाने 7 राजन बनले. पण नारदासारख्या संतांची संगत झाली आणि परिणाम काय झाला? नारदासारख्या संतांची संगत झाली आणि परिणाम काय झाला? तर जगाचा बाप पैस म्हटलं की बसणार आणि रामायण रामाधी गेलं रामायण रामाधी. रामाच्या अगोदर रामायण तयार केलं कोण? ज्यानं रोज लोक मारले त्यानं. कशामुळे घडलं? तर संगतीमुळे घडलं. म्हणून संगतीमुळे मनुष्य घडतो आणि संगतीमुळे मनुष्य बिघडतो. म्हणून संगत आजच्या युगामध्ये संगत महत्वाची आहे. बघा
किती मुलगा मोठा असू द्या महाराज, आणि तो जर वाईटाच्या संगतीत गेला ना 100% तो बिघडल्याशिवाय राहणार नाही. आदर्श नगरे संताच्या संगती, आदर्श नगरे संताच्या संगती, आदर्श नगरे संताच्या बघा, संत महात्मे सांगतात देव प्रमाण देऊ नका. आता 20-10 मिनिटं राहिले आणि बोलायसारखं भरपूर आहे. अजून पहिलं चरण सुटलं नाही, दुसरं चरण सुटलं. किती बोलतो तुम्ही? रात्रभर थांबता का? रात्रभर बोलतो. थांबता ना तुम्ही, थांबता ते पुढचे नाही थांबणार नाही. बघा, संत महात्मे सांगतात देवाच्या द्वारामध्ये जर क्षणभर उभं राहिलं तर 4 मुक्त्या मिळतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती 40 दिल्या. पण ऐका ना मायबाप, ऐका ना, अरे देवाच्या द्वारामध्ये एका क्षणात 4 मुक्त्या मिळतात, पण आमच्या संतांच्या अर्ध्या संगतीमध्ये तेने होय शांती महत् पापा. अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत् पापा. महाराज, अर्धा क्षण जर संतांची संगत घडली ना, कल्याण झाल्याशिवाय नाही. अरे तुम्ही अनेक उदाहरणं पहा, अनेक उदाहरणं. जेवढे मी संतांची संगत केली ना, अरे मी माऊली ज्ञानोबरायांची संगत केली आणि आज तुमच्या समोर उभा आहे. माझं उदाहरण तुम्ही घ्या, दुसऱ्याचं जाऊ द्या. लोक म्हणत ते उदाहरण भरपूर सांगता तुम्ही. अरे माझं उदाहरण घ्या, असे हजारो उदाहरण तुम्ही घ्या. ज्यांनी संत महात्म्याची संगत केली ना महाराज, आणि भाऊ त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहिलं. म्हणून आपली संगत महत्वाची. संगत जर बिघडली ना महाराज, बिघडला माणसासाठी, बिघडून गेलं बिघडून. आणि संगत अशा व्यक्तीची करावी की त्याच्या संगतीत गेल्यानंतर आपलं कल्याण व्हावं. आणि साधू जरी असेल साधू, आणि तो वाईटाच्या संगतीत गेला ना, तरी तो बिघडू शकतो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगी नारीला साधू द्यायचा. मला साधू जरी असला तर तो कुसंगतीत गेला ना, तर तो बिघडल्याशिवाय राहत नाही. याच्यात उदाहरण मध्ये भीष्माचार्य. म्हणून महाराज संगत चांगल्याची करावी. चांगल्याच्या संगतीत जर आपण राहिलो ना, नक्की आपलं अंतर्किक तार्किक लोक, वाईट लोक, दुर्बुद्धी लोक अशाची संगत सोडली पाहिजे. लय लोक कलाकार आहे महाराज, काय सांगू. कीर्तनात जर बसले ना, तर 2 तास कीर्तनात व्यवस्थित बसणार. आता तुमची तर चांगले बसते, मी पाहिलं लोक हुशार आहे महाराज. कारण 27 वर्षाचा सप्ताह, नाही तर मी सुरू केलं असतं चालू द्या. पण स्वतः जर चांगला असेल तर वागता तशा पद्धतीने चालला पाहिजे. नाहीतर आम्ही पाहतो महाराज, वेगवेगळ्या गावात वेगवेगळे लोक पाहायला भेटतात. एकदा काय प्रसंग घडला, हे गुळाची वाटी पाहून मला लयच आनंद झाला. आता सुरुवातीला मी ठरवलं होतं गुळच खातच नाही मी. पण सुरुवातीला मी पाहिलं वाटीत गुळ व्यवस्थित आहे, गुळाला कोणाचा स्पर्श झालेला नाही. एका कीर्तनाला गेलो महाराज मी, आणि गेलो मी तेव्हापासून गुळ बंद केला होता. पण आज मी सुरू केला, कारण आवाज सुरुवातीला आवाजच बसण्यासारखा होऊ लागला. मी ठरवलं होतं नाही खायचा, नाही खायचा. पण परत विचार केला, गुळ वाटीमध्ये, वाटी गोड आहे, वाटी माझ्याकडे पाहते, मी वाटीकडे पाहतो, दुसऱ्याचा हात कोणाचा लागत नाही. आणि मी गुळ का बंद केला होता, विचारा का बंद केला होता सांगू का? ऐका, एका गावात एक वयस्कर बाबा माझ्या पुढे बसले. आणि प्रत्येक गावात तसंच असते, ज्या व्यक्तीला दिसत नाही, ज्याला ऐकू येत नाही, जो माणूस कोणत्याच कामाचा नाही, तो महाराजाला गुळ देण्याकरता असतो. कारण तिकडे तिकडे ठेवून काय उपयोग आहे, एक माणूस ती जागा भरून निघते. मग एका गावात एक बाबा असे पुढे बसले आणि ते गुळ देण्याकरता होते. आता ते गुळ काय करायचे, खाली गुळ वाटीत होता,
आता मी बोलण्याच्या नादात कीर्तन सांगण्याच्या नादात ते बाबा काय करायचे, खाली गुळ असं चोळायचे आणि वर ठेवायचे. बाबाचं मस्त सोडून मी त्या गुळाचा खडा वर ठेवलेला खायला. आता खाल्ल्यानंतर मला पहिला खडा चांगला वाटला गुळाचा. बरोबर, पहिला गुळाचा खडा चांगला वाटला, पण दुसरा खडा जेव्हा मी खाल्ला ना तेव्हा मला खरट लागला, खरट लागला. आता मी विचार केला, गुळ एकाच भेलीतला आहे, गुळ एकाच कंपनीचा आहे, अचानक मधात ब्रँड कस काय बदलला, कस काय घडलं. मग मी काय केलं, मी हुशार होतो, मी वर बोलायचो आणि खाली पाहायचो, वर बोलायचो खाली पाहायचो. लोक म्हणू लागले महाराज बहुतेक जिलाबीकडे पाहतो भजे मागतो की काय. आता लोकांना काय माहित मी काय करायचो. लोक म्हणे हे लोक मस्त पुढे पाहून कीर्तन सांगायचा, पण अचानक महाराज गुळाचा खरडा खाल्ल्यापासून खाली पाहतो आणि वर पाहतो, नेमकं घडतं काय. मग मी त्या बाबाकडे पाहू लागलो. बाबाचा चमत्कार सुरू होता. मी म्हटलं मेलो तरी चाले, आता गुळ खायचा रे विठाला. महाराजांनी फवारणी का केली की मा विचार केला झाडावरती रोपट पडायला, डोळे लागायला लागले की आम्ही फवारणी करत असतो. आता इथं जरा कमी फवारणी करतो. बघा तुकोबरायांचा सुंदर अभंग आहे. तुकाराम महाराज सांगतात तुम्ही 100% होणार, पण वाईट लोकांची तार्किकाची संगत सोडायची. मग लोक म्हणू लागले का हो महाराज, तार्किक लोकांची संगत सोडायची आणि मग धरायचं का. महाराज सांगतात बाबा तू तार्किकाची संगत सोडून दे आणि भगवान पांडुरंग परमात्माचे नका शोधू मनात. ऐका दुसरं चरण सुरू. तुकाराम महाराज सांगतात तू काय कर, तार्किकाची संगत सोडून दे आणि पांडुरंग परमात्म्याला धर. लोक म्हणून महाराज बरोबर आहे, मग धरायचं कसं. ऐका तुम्ही समाजातल्या माणसावर किती प्रेम करा, ज्या वेळेस तुमच्यावर संकट येतं ना त्यावेळेस तुम्हाला एकही कामाला येत नाही. ऐका तुकाराम महाराज म्हणतात तार्किक सोडून द्या. अरे तार्किकाची संगत सोडून द्या आणि जगाच्या बापाला धरा. महाराज जगाच्या बापाला धरल्यावर काय होईल. महाराज सांगतात ज्या दिवशी तुला कोणीच जर मदत करत नसेल त्या दिवशी माझा धावा. अरे जर तुम्ही पांडुरंगाला धरलं ना, भगवान श्रीकृष्णाला धरलं ना, भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याला धरलं ना, तर देव महाराज तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही. उदाहरण नंबर 1 मला तुम्ही सांगा, द्रौपदीला कमी होतं ना, भर सभेमध्ये वस्त्र सोडण्यात आले, आवाज दिला वाचवा वाचवा. सगळे बसलेले होते पण कोणाची हिंमत झाली का हो? कोणाची हिंमत झाली नाही. आणि मग द्रौपदीने विचार केला तर आपल्याला आता ज्याला आवाज मारायला पाहिजे त्याला आवाज मारायची. आणि का पांडुरंगाला स्मरलं आणि आवाज दिला, कोठे गुंतला द्वारकेच्या राया. मला तुम्ही सांगा अनेक पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो. ज्यांनी ज्यांनी पांडुरंगाचा धावा केला त्याला त्याला भगवान परमात्म्याने वाचवलं. कोठे न दिसे पाहता उडी घाली औचित्ता, फक्त प्रल्हादाला वाचवलं. महाराज अनेक पुरावे अनेक उदाहरणे आपल्याला देता येईल. ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याला धरलं त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज सांगतात तुम्ही काय करा, तार्किकाची संगत सोडून द्या आणि जगाच्या बापाला धरा. म्हणजे एक सोडायचं आणि एक धरायचं. मग लोक म्हणू लागले का हो महाराज बरोबर आहे. आता याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आहे का. अभंगाचं तिसरं चरण चल. नका शोधू मनात, नका शोधू, नका
तुकाराम महाराज म्हणतात आता तुम्ही वेळ घालू नका. महाराज तुम्ही भरपूर वेळ घातला. मला तुम्ही सांगा भगवान परमात्म्याने आपल्याला कशासाठी पाठवलं? कशासाठी पाठवलं? आपण ज्याच्यासाठी आलो ते न करता दुसरं करायला लागलो. देहाचं हित करणे, देहाचं सार्थक करणे, या शरीराचं हित करणे हे कर्तव्य आहे. आणि आपला वेळ कशात चालला हो? नका शोधू मतांतरे. आपण मतांतरे शोधायला लागलो. आता तुकाराम महाराजांनी सांगितलंय तुम्ही काय करा, तार्किकाचे संघ सोडून द्या. एक सोडायचं सोपी गोष्ट आहे. आजपासून तुम्ही ध्यानात ठेवायचं, तार्किक करणारा, वाईट सांगणारा, व्यसनाला लावणारा, सत्ता होत असेल तर त्याच्यात काळी घालणारा ह्या लोकांना सोडून द्या आणि जगाच्या बापाचं नामस्मरण करत बसा. भगवान परमात्म्याला आवडत बसा. आणि महाराज आणि आता वेळ घालून आता भरपूर वेळ झाला. मला तुम्ही सांगा भगवान परमात्म्यांनी आपल्याला भजनासाठी देह दिला, कल्याण करण्यासाठी देह दिला. आपण ते करत नाही, दुसरं करायला. अनेक पुरावे महाराज. जर तुम्ही पांडुरंगाला स्मरण केलं महाराज, जर तुम्ही भगवान पांडुरंग परमात्म्याचं जर स्मरण केलं तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय नाही. अनेक पुरावे. जगद्गुरु तुकोबरायांनी पांडुरंगाचं नाव काय घेतलं? कृष्णाचं नाव का नाही घेतलं? ऐका, ज्या ज्या संताला ज्या ज्या देवाचा फरक आला, गुण आला, त्या त्या देवाचं नाव घेतलं. मला तुम्ही सांगा आता तुमचं दुखायला लागलं, एखादा डॉक्टर जर तुम्हाला चांगला गुण येत असेल तर तुम्ही कोणाचं नाव सांगणार हो? त्या डॉक्टरचं का दुसऱ्या डॉक्टरचं सांगणार? जगामध्ये 1000 डॉक्टर आहेत, त्यांचं तुम्ही सांगणार. मग तसं 33 कोटी देव आहे. विष्णू सहस्त्रनामामध्ये 1000च्या पुढे बरेच देव आपल्या धर्मामध्ये. मग तुम्ही ज्या देवाच्या नावानं तुमचं कल्याण होईल त्या देवाचं तुम्ही नाव घ्या. महाराज सांगतात तुम्ही पांडुरंगाला स्मरा, मतांतरे शोधू नका. पांडुरंगालाच का स्मरा? की ऐका, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात न घडणारी गोष्ट, ऐका, न घडणारी गोष्ट घडू शकते फक्त एकच नामामुळे. न घडो ते घडो येईल उगले, नामे हा विठ्ठल एकच या. म्हणून तुकाराम महाराज सांगतात पांडुरंग स्मरा. न घडणारी गोष्ट घडू शकते. मला तुम्ही सांगा भीत कधी चालू शकते का? रेड्या कधी बोलू शकतो का? कधी घडणारी गोष्ट आहे का? पण घडली का नाही? घडली ना. मला तुम्ही सांगा न बोलो, न बोलणारी गोष्ट, न बोलो ते बोलो येईल उगले, नामे हा विठ्ठल एकच या. म्हणून तुकाराम महाराज सांगतात पांडुरंग स्मरा. न दिसो ते दिसो येईल उगले, न दिसणारी गोष्ट तुम्हाला दिसू शकते, नामे हा विठ्ठल एकच या. म्हणून तुकाराम महाराज सांगतात पांडुरंग स्मरा. न बोलो, न घडो, न दिसो, न कळो, न घडणारी, न बोलणारी सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळू शकतात. ते म्हणजे भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आता वेळ घालू नका, पांडुरंगाची भक्ती करा. अरे माझा पांडुरंग परमात्मा कसा आहे सांगू का? अरे गरीबाचा देव आहे, गरीबाचा. अरे ज्याला वाटत असेल की मला समाधान नाही. महाराज आम्ही दिवाळीमध्ये पंढरपूरला राहायचो. गोडते बाबा सांगायचे दिवाळीला जाऊ नका, पंढरपूरला राहा. कारण का? पंढरपूरला लोक दिवाळीला पंढरपूरला येतात आणि तुम्ही चातुर्मास संपल्यानंतर घरी जाता. हे चुकीचं आहे. महाराज आम्ही पंढरपूरला राहावं आणि पंढरपूरला दिवाळीला मी तिथं थांबायचो. आणि मग मला घरची ध्यान द्यायची की सगळे मुलं घरी गेले आणि आपण घरी गेलो नाही. मग मी काय करावं? मंदिरात जावं आणि पांडुरंग परमात्म्याच्या मुखाकडे पाहावं आणि मग देवभान विसरून जावं. आणि तिथं गेलं की मग लाडू भेटायचे, चिवडा भेटायचा, समाधान वाटायचं. महाराज माझी सर्व चिंता आहे विठोबाशी.
अरे जगाचा बाप आपला विटेवर उभा आहे आणि जोपर्यंत जगाचा बाप विटेवर उभा आहे तोपर्यंत कोणा तुला पाय पसरायची गरज नाही महाराज. म्हणून तुकाराम महाराज सांगतात पांडुरंग स्मरावो, पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करा. आणि आता वेळ घालू नका, नका शोधू मतांतरे, याचं मत त्याचं मत घेऊ नका. कारण का भरपूर वेळ झालेला आहे. आणि जर तुम्ही तसं करत राहिला तर मुंगे खडे बुडालं, तुम्ही पहिलेच बुडाला आणि आता बुडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही त्याचा विचार करू नका. मग लोक म्हणायला लागले महाराज तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही आम्हाला सांगायला लागले तुमचा अधिकार काय. ज्याप्रमाणे मंत्री पुढे चालत असतो पण मंत्र्याच्या पाठीमागचा पुढचा शेपूर काय असतो, पी नाही आपलं काय असतो बरोबर, बॉडीगार्ड. मागे पुढे बॉडीगार्ड असतो. तो बॉडीगार्ड कशासाठी असतो, कारण त्याचा पहिला ध्येय असतं पहिला वार माझ्यावर आणि नंतर वार माझ्या राजा मंत्र्यावर. मग तसं तुकाराम महाराज सांगतात मला तुमची गरज आहे, तुमचं कल्याण व्हावं, तुमचं कल्याण व्हावं, तुमचं सार्थक व्हावं असं मला मनाभावातून वाटतं. आणि या कलियुगामध्ये मी तुमचा दास आहे. आपण त्याचं शेवट कलीमध्ये दास तू Oh
खरोखर पांडुरंग परमात्म्यापर्यंत हात पोचले महाराज. काय सुंदर मानवी जीवनाला आपण आलो ना महाराज. खरोखर कलीमध्ये दास तुका जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा या कलियुगामध्ये मी सेवक आहे, तुमचा सेवक आहे, मी दास आहे. मला सांगा ना माय बाप, अलीकडच्या युगामध्ये मालक प्रत्येकाला भाव वाटतं. असा माणूस नाही की त्याला मालक होऊ वाटत नाही. प्रत्येकाला मालक होऊ वाटतं, पण दास कोणाला होऊ वाटत नाही महाराज. आणि ज्या दिवशी तुम्ही दास, आवाज वाढवा, ज्या दिवशी महाराज तुम्ही दास ओसाडा दास, त्या दिवशी जग तुमची आरती करेल. आणि जे लोक तुकोबराय ज्ञानोबरायांना त्रास द्यायला लागले, नंतर तेच लोक ज्ञानोबराय तुकोबरायांची आरती गायला लागले महाराज. का? दास झालं पाहिजे. दास. ऐका ना महाराज, ऐका. माणसाने जीवनामध्ये असं जीवन जगावं महाराज. मी सांगितलंय तुम्हाला, तुकाराम महाराज एवढे मोठे असताना, अरे तुका ब्रह्म महाराज, तुकी उतरला. तुकाराम महाराज सांगतात, तुका विष्णू नाही तुझ्या. तुकाराम महाराजांनी विष्णू मध्ये फरक नाही म्हणे. रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. अरे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाराज. ज्या लोकांनी ज्यांनी त्रास दिला ते लोक आरती द्यायला लागले हो. अरे ज्या दिवशी तुम्ही लोक तुम्हाला किती त्रास देऊ द्या, तुम्ही तुमचं काम सोडू नका. ऐका ना महाराज, ऐका ना. मी एका जणाला समजावून सांगत होतो, लोक मला सांगत होते महाराज तुम्ही त्या व्यक्तीला सांगत होता, आमचे सुमित भाऊ होते मुंबईला. मी सांगत होतो की एका व्यक्तीला समजावून सांगत होतो, माझे विद्यार्थी मला म्हणायला लागले महाराज तो व्यक्ती तुमचं ऐकायला तयार नाही, तुम्ही त्याला नेहमी सांगता तरी तो ऐकत नाही, मग तुम्ही त्याला का सांगता? मी त्याला सांगितलं, न ऐकणे हा त्याचा गुणधर्म जसा आहे तसा सांगणे हा माझा गुणधर्म आहे. ऐका ना. अरे विंचाचं काम आहे नागी मारणं, विंचाचं काम आहे नागी मारणं, तो त्याचा गुणधर्म सोडत नाही, मग आपण आपला गुणधर्म का सोडायचा? अरे तुकोबाराय ज्ञानोबरायांचं नामस्मरण चिंतन करणारे माणसं आहे महाराज. आपल्या ठिकाणी नम्रता असली पाहिजे. अरे कधीतरी नम्र झालं पाहिजेत महाराज. आणि जो माणूस नम्र होतो ना तो जगाच्या बापाला अडवल्याशिवाय राहत नाही. नम्र झाला होता त्याने कोंडीले अनंता. ऐका ना माय बाप, तुम्ही विचार करा, असं जीवन जगा महाराज. तुम्हाला किती जरी कोणी त्रास दिला ना, तुम्ही अजिबात त्याला मागत घेऊन नका. ऐका, तुम्ही बाबळीचं झाड पाहिलं का रे मुलांना? बाबळीचं झाड पाहिलं का नदीच्या काठचं? बर मला तुम्ही सांगा, बाबळीचं झाड कधी वाकलेलं तुम्ही पाहिलं का? किती पूर येऊ द्या, किती पूर येऊ द्या, ते बाबळीचं झाड वाकणार नाही. बुडा पुसून वाहून जाईल, पण वाकणार नाही. का ते काही लोक समाजामध्ये आहे, बुडा पुसून
जाईल पण वाकणार नाही. पण लवाळ ऐका, लवाळ लवाळ नावाचं गवत आहे. किती पूर येऊ द्या, किती पूर येऊ द्या, महाराज पूर आला की वाकणार आणि पूर गेला की रामराम करणार. मग तुम्ही जीवनामध्ये असं जीवन जगा. अरे तुम्हाला जर बाबळी सारखं व्हायचं असेल तर तुम्ही टाट व्हा, एक दिवस बुडल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्हाला लवळ्यासारखं जर तुम्ही राहिलात ना महाराज, किती पूर येऊ द्या, किती संकट येऊ द्या, तुकोबरायांचं प्रमाण आहे महापुरे. महापुरे झाडे जाती ते लवाळे लवळ शिल्लक राहतं, बाकी काहीच नाही. मग तुम्ही जीवन जगत असताना कशाचा अहंकार आहे तुम्हाला? कशाचं? 2 गाड्या, 1 बायको, आता ती बी भेटेल. काय आहे तुमच्याकडे महाराज? काय आहे तुमच्याकडे? अरे काय आहे तुमच्याकडे? 2 गाड्या, थोडीशी जमीन. अरे त्या रावणाकडे 1.25 लाख, 7 किती घरे होते महाराज, किती सोनं होतं, कुबेर किती राहिलं का? आपला एक सोन्याची अंगठी नेहमी घेऊन दाखवतो. काय राहणार आहे महाराज? अरे त्या रावणाचा विचार करा, त्या कुबेराचा विचार करा, त्याचं काही राहिलं नाही, आपलं कुठं राहणार आहे. म्हणून महाराज माझा हात जोडून नम्र विनंती राहील, किती संकट येऊ द्या, नम्र हो. ज्या दिवशी तुम्ही नम्र होताना त्या दिवशी कोणीच तुम्हाला काही करू शकत नाही. नम्र झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कधीच कोणाबरोबर वाद नाही केला पाहिजे. माझ्या गुरुवारी सांगायचे, अरे जर तुम्ही वाद केला, किती जन्म घेसाल त्यावेळेस तुमच्या जन्माला येणार. नकर गजेंद्र याचं उदाहरण आपल्या समोर आहे. म्हणून माणसाने जीवनामध्ये असं वागा की तुकाराम महाराज एवढे मोठे असताना जगाच्या कल्याणा संताच्या युक्ती एवढे मोठे तुकोबा आहे, पण किती नम्र. कलीमध्ये दास तुका. अरे एवढे मोठे तुकोबा आहे आणि स्वतःला दास म्हणतात, स्वतःला सेवक म्हणतात. आणि मन तुकोबराय सांगतात, या कलियुगामध्ये मी तुम्हाला सांगून जातो, तुम्ही काय करा, एक सोडा आणि एक धरा, हातवर करा. काय धरायचं? हातवर करा. सगळेजण करा हातवर आणि सगळेजण भजन करा. विठोबार कुमार वा काय मंडळी हुशार आहे बघा. कीर्तन चांग झाले अंग आहे महाराज, असं फ्रेश झालं पाहिजे. बापूचे साहेब मोबाईल आहे साहेबाच्या हातात. वा मी इकडे टोबा म्हणतो साहेब असं काय जमाना झाला महाराज. एक जण संडासला बसलं आणि असा मोबाईल करून लागला, सांडून गेली. आता बकेटच सांडून गेली. 2 तास झाले. पोराची माय म्हणते पोरगा खाऊन बाहेर येईल, पोरगा खाऊन बाहेर येईल.
तो मित्राला मेसेज करतो, पप्या घरी जावाय आणि आईला दारी बोलव आणि बकेट भरून आण. काय त्या मोबाईलने महाराज. मी इकडे जीव तोडून जातो, तिकडे साहेब आणि ते पलीकडचे साहेब मस्त काठी हातात घुपात येत. बापा इकडे तर पाहिलंच नाही या. पुराण काय चोपदार एवढे भारी झाले ना, फक्त कान तुला पाहिजे होते तुला. म्हणजे महाराज हल्ला तुला शास आली पाहिजे. पुढच्या वेळेस हो म्हणतोय वा साहेब तर मोकळे म्हणून असा लागलाय. आणि पुढच्या वेळेस साहेबाकडे बंदूक द्या, म्हणजे बरं वाटलं तर बरं, नाही तर तिकडून ठोक ठोक. टोपी कुठे? टोपीच नाही का? हा चांगले. तुम्ही जर साहेब केले ना ओरिजिनल कल्याणे विषयच नाही. बघा अभंगाचा सरळ भावार्थ आणि अभंगाचा चिंतन करण्याचा प्रयत्न केला. 10:30 वाजलेले. अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते गुरुवरांचं आहे आणि जे अयोग्य आहे ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. ते इथंच ठेवून जा. कारण तुम्ही मला सांगा, आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा अवघी रूपे तुझी देवा आणि वंदू भावे करू सेवा. आता गव्हाचं सीजन चालू आहे. आता गव्हाचं सीजन चालू असताना तुम्ही भुसा घरी आणता का गहू घरी आणतो? भुसा आणता का गहू? गहू याला म्हणतात माणूस. काय घरी आणता तुम्ही? गहू आणि भुसा. आणि भुसा अरे भुसा तर टाकून घेता तर दोन्ही एकत्रच आणता? साहेब दोन्ही एकत्रच आणता का? नाही. मला तुम्ही सांगा, जसं गहू घरी आणता आणि भुसा टाकून देता, तसं मी जे चांगलं सांगितलं ते गहू म्हणून घरी घेऊन जा आणि जे वाईट सांगितलं ते भुसा म्हणून टाकून घ्या. एकदम म्हणेन मला भुसा नाही भुसा अंगात जनावर म्हणजे जे योग्य आहे ते घेऊन जा. मी एका गावात बाबा तिकडे कीर्तन होतं, तिकडच्या नांदेड भागामध्ये, आणि तिकडे प्रसंग असा आहे, कीर्तन झाल्यानंतर कीर्तन करायला उपरणं देतो आणि दिलं मला उपरणं. आता मी बोलून गेलो, ऐका कीर्तन ऐका. जे मी कीर्तनात सांगितलं जे चांगलं आहे ते घेऊन जा आणि जे वाईट आहे ते इथं टाकून जा. आता काय झालं, नवं उपरणं दिलं होतं, मी कीर्तन झालं, उपरणं इथं ठेवलं. आता एक पट्ट्या साहेबासारखा बिचाऱ्याने विचार केला, मग उपर नाही आणि हुशार होता. तुला कसा हुशार छत्राई महाराज ठेव. त्याने विचार केला, आता काय झालं चालतंय. महाराजांनी सांगितलंय जे चांगलं आहे ते घेऊन जा आणि जे वाईट आहे ते टाकून द्या. बिचाऱ्याचं उपरणं सगळं फाटलेलं होतं, सगळं चुरा झालेलं होतं. समोर आला आणि माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि माझ्याकडे पाहिलं, महाराज मस्त आहे, आणि मला असं केलं आणि खाली नवं उपरणं आणलं. आता मी त्याच्या हाताकडे पाहत बसतो, नवं उपरणं आणलं आणि शेजारचा साहेब ते विचारतो, काय महाराजांनी लय भारी सांगितलं, काहीतरी घेऊन जा, चांगले आहे ते घेऊन जा, वाईट आहे ते सोडून जा. तू काय आणलं रे? तेव्हा म्हणे मी लय भारी आणलं. आणि तो दुसऱ्याला विचारलं, तू काय आणलं? आणि मी तर लय भारी आणलं मी. म्हणे पाहू आपण कोणाचं काय. मग तू काय आणलं सांग. त्यानं सांगितलं, आहे महाराजांनी सांगितलं चांगलं घेऊन जा, महाराजाचं चांगलं उपरणं मी घेऊन आलो आणि मग फाटकं उपरणं ठेवून आलो. आणि तो म्हणे बघ तू काय आणलं? अरे म्हणे काय सांगतो म्हणे, अरे मही चप्पल फाटलेली होती तिथं टाकून दिली, महाराजाची घेऊन आलो. अरे तो म्हणे महाराजाची फाटकी दे ना, महाराजाची कुठं चांगली आहे, कारण तेव्हापासून मी चांगली चप्पल कीर्तनाला नेत नाही. म्हणून जे चांगले आहे महाराज ते घेऊन जा, जे वाईट आहे ते इथं सोडून द्या. म्हणून या ठिकाणी झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो. आमचे मित्र विनोद भाऊ, त्यांचे बंधू लोखंडे आणि सगळे आमचे गायक वादक मंडळी. महाराज बाबांनी खूप सुंदर, बाबांचा चेहरा बघा महाराज, काही काहींचे चेहरे बघा असे प्रसन्न असते आणि चालय म्हणता नाही वैराग्यवान.
लगेच ओळखले म्हणून सगळे महाराज एक एक करून प्रिय, सगळे गायक वादक मंडळी महाराज एक एक कोण सुंदर असे. अरे आपल्या गावात आपण आनंद घेतला पाहिजे महाराज, आपण भजन चालू पाहिजे. आज न उद्या येता येता येईल, पण पाहुण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिलं पुढं तर माणूस नंतर वाचत आहे. म्हणून हे सगळे मंडळी महाराज हिने तरी बाबा हिनालय झाले बरं त्यो, पण तरी सुद्धा 2 तास सांभाळला महाराज. वादक महाराज खूप सुंदर वाजवले, त्यांच्या पोटाला लागेले शेळी पडले, पण बरोबर चांगली साथ दिली. आता मस्त साथ दिली. आमचे अनिल भाऊ, आमचे सुमित भाऊ मस्त. बाबा तर विशेष नाही, बाबा असणे मला लय प्रसन्न वाटत. मला असं गोड असलं पाहिजे माणसानं, गोड म्हणा भावातून थोडस हात द्या. मला सुंदर असे सर्व मंडळी महाराज, सगळे मंडळी असे 2 तास मस्त. आता घड्याळीचं वाजणे महाराज कवरचं ते चालू आहे आणि सगळ्यांनी मला सुंदर साथ दिली. साहेब रिसेस कोले हो साहेब मला पाहिलं की असे पावरचे तिथे 2 साहेब आणि ते मागचे त्याचे सैन्य त्याचं चालूच राहतं. 2 तास झालं काहीतरी ते साहेब काढी टोचत साहेब ते काढी टोचत ते चालू आहे. द्यायचा आनंद चालू द्या महाराज. अरे आनंदात जीवन जगलं पाहिजे महाराज. तुम्हाला सांगू का, खरं सांगतो तुम्हाला बाबा, सप्त्याचे जे 7 दिवस आहे तेच आनंदाचे, बाकी सगळं जीवनात दुःख आहे. उठ रे जिंदन तोच धंदा, रोज दुःख आहे रोज. म्हणून हे 7 दिवस महाराजांचे आनंदाने. साहेब आता म्हणून मारू नका, म्हणून महाराज सगळे द्या मावशी सगळ्यांचे चरणी नतमस्तक होतो. सिस्टीम वाल्यांनी युट्यूब वाल्यांनी त्यांनी महाराज मस्त लावून दिले, चालू द्या, लोकही मस्त पाहते. म्हणून सगळ्यांचे चरणी नतमस्तक होतो. जे चुकलं असेल ते माझे बालक बापाची ताटी घे आणि ताटात त्याची जीव लागे की तो संतोषीने वेगे मुखचे ओढवे. महाराज मी काही कीर्तनकार नाही, मी आपल्यातला सर्वसामान्य माणूस आहे. तुम्ही सगळ्यांनी मला आज्ञा केली महाराज तुम्ही कीर्तन करा आणि मी बोलायला लागलो. साळून की मंजुळा बोलत असे वाणी आणि बोलवताची धरी विकळ असे. महाराज मी बोललो नाही, मला बोलवणारा कोणीतरी आहे. म्हणून मी तुमच्यासारखा साधारण व्यक्ती आहे, मी काही कीर्तनकार नाही. तुम्हाला जरी म्हणलं राम पे करा कीर्तन तरी तुम्ही कीर्तन करू शकता, कारण सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यांचे अधिकार आहे. म्हणून महाराज तुम्ही 2 तास वेडे वाकडे माझे शब्द ऐकून घेतले. तुमच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण रंगतो. ज्ञानेश्वर